जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझा निलेश म्हात्रे आगरी ट्रॅव्हलर या युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, मी व माझा मोठा भाऊ राजभक्त श्री मंगेश सुरेश म्हात्रे आमच्या दोन्ही फॅमिली 4 दिवसासाठी 17 ते 20 मे साठी निघालोय महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ ते म्हणजे कोकणला। आणि ही पहा आमची टीम। तर मित्रांनो, तुम्ही कोकणला मजा करणार? गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तर मित्रांनो, आता आमचा आजचा प्रवासाचा पहिला दिवस आणि आम्ही पहिल्याच दिवशी आणि सुरुवातच करतोय पाली येथील बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन घ्यायसाठी निघालोय। तर आता आम्ही पोहोचलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील परशुराम घाटातील परशुराम मंदिर येथे। तर परशुराम हे भगवान विष्णू यांचा 6वे अवतार आहेत। तसेच या मंदिराची स्थापना ही स्वामी परमहंस ब्रह्मेंद्र यांनी केली आहे आणि हा मंदिर 1700 शतकापासून एवढा जुना आहे। तर कोकणमधील खरंच एक मंदिर आहे, कोकणमधील सगळ्यात भारी मंदिरापैकी या मंदिराची गणती होते। आणि खरंच वातावरणही खूप छान आहे आणि पारंपरिक इथे कलाकृती खूपच सुंदर आहे, तुम्ही नक्की अनुभवा। कोकणची प्रसिद्धी म्हणजे कोकणमधील असलेली आंब्यांची झाडं आणि त्या आंब्यांच्या झाडांना लागलेली आहे आंब्यांची माळ। तुम्ही बघू शकता, जशी डेकोरेशन मध्ये आपण लाइटिंग लावतो तशाच प्रकारची लाइटिंग इथे आंब्यांना लागलेली आहे। खूपच सुंदर असं दृश्य। येवा कोकण आपलाच असो। जय शिवराय मित्रांनो, आता आम्ही परशुराम मंदिरापासून जवळजवळ 22 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलेलो आहे डेरवण येथील सुप्रसिद्ध शिवसृष्टी येथे। तर खरंच खूप छान अशा ऐतिहासिक प्रतिमा इथे आहेत, परंतु आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आतमधली शूटिंग तुम्हाला दाखवता येणार नाही। तर चला बघूया काय शक्य आहे आतमध्ये।
मित्रांनो, आता आम्ही डेरवनवरून जवळजवळ 80 किलोमीटरचा प्रवास करून गणपतीपुळे इथं पोहोचलेलो आहे आणि सुट्टी असल्याकारणाने गणपतीपुळेला भरपूरच गर्दी आहे. तर जरी जवळजवळ आम्हाला दर्शनासाठी अर्धा तासाचा वेळ लागेल आणि इथे भक्तांची रीक लागल्यामुळे इथे जवळजवळ आम्हाला रूम भेटणं अशक्य झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आता इथून पावससाठी प्रस्थान करणार आहे. गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आणि समुद्रकिनाऱ्यावरती फोटो व्हिडिओ शूट करतो. तर पाहूया रूम मिळते की नाही मिळते. आजच्या तारखेला गणपतीपुळे येथे रूम्स का महाग आहेत याचा जिवंत उदाहरण म्हणजे ही गर्दी. तुम्ही बघू शकता एवढ्या गर्दीला हा गणपतीपुळे सगळ्यांना रूम कसं देऊ शकतो. म्हणून त्याच पार्श्वभूमीवर गणपतीपुळेमध्ये सर्वात जास्त महागड्या रूम भेटतात. त्याच्यामुळे आम्ही निघालो आता पावससाठी. तर चला भेटूया पावसमध्ये. शिव सकाळ मित्रांनो, काल आम्ही संध्याकाळी गणपतीपुळे इथे भरपूर रश असल्यामुळे पावस येथे निघालो. तर आम्ही गणपतीपुळेवरून 40 किलोमीटरचा प्रवास करून पावस येथे पोहोचलो. तर पावस येथे ट्रस्टच्या खूप छान अशा रूम्स आहेत आणि या रूम पूर्णपणे निःशुल्क आहेत. त्याच्यानंतर इथं जेवणाची प्रसादालयाची निःशुल्क सेवा आहे. जर कधी तुम्ही पावस येथे येण्याचा प्रयत्न करा तर नक्कीच तुम्ही इथल्या ट्रस्टच्या रूमला भेट द्या. खूप छान अशी व्यवस्था इथं राहण्याची. कोकणचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे भरपूर मोठी अशी फणसं तुम्ही पाहू शकता. जसे झाडाला आंबे लागतात तसेच इकडे फणस सुद्धा लागलेले आहेत. मित्रांनो, जे पाठी मागे तुम्ही बघताय भक्त निवास धर्मशाला, खरंच पावस येथील सर्वात सुसज्ज आणि निःशुल्क अशी सेवा पुरवतात. तर मी या व्हिडिओद्वारे त्यांना खूप खूप धन्यवाद देईन की त्यांनी खरंच आमच्यासारख्या पर्यटकांसाठी इथे निःशुल्क जेवण, निःशुल्क प्रसादालय व निःशुल्क राहण्याची व्यवस्था केलेली आहे. तर मित्रांनो, मी येथे कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करायला आलो नाही. तर कालपासून आम्ही 4 दिवसासाठी कोकण फिरतोय आणि कोकण फिरता फिरता आम्हाला सर्व ठिकाणी खूप छान असे रस्ते मिळाले आहेत. म्हणून मी या व्हिडिओद्वारे भारताचे PW मिनिस्टर श्री नितीनजी गडकरी साहेब व कोकणचे खासदार राणेसाहेब यांना खूप खूप धन्यवाद देईन की त्यांनी आमच्यासारख्या पर्यटकांसाठी एवढे सुंदर असे रस्ते बनवलेले आहेत आणि खरंच खूप छान मजा येते. म्हणूनच या सीझनला सर्वात जास्त पर्यटक हे कोकण फिरतायत आणि वातावरणही खूप छान आहे. तर मित्रांनो, आता आम्ही देवगड पासून कोकणेश्वरला चाललोय आणि रस्त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आंबे. जसे आपल्याकडे बोर व विलायती चिंचा पडलेले असतात तसे कोकणात आंबे पडलेले असतात आणि आंबे खाण्याचा मोह आपल्याला कोणालाच आवडत नाही. देवगडचा ओरिजिनल हापूस आंबा.
मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहे कुणकेश्वर येथे. पावसपासून 91 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलो आहे कुणकेश्वर मंदिर, सिंधुदुर्ग येथे. तर या मंदिराची स्थापना 11व्या शतकात झाली होती. म्हणजे जवळजवळ आतापासून तर 1000 वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना झाली होती आणि आर्य समाजांनी या मंदिराची स्थापना केली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा या मंदिराचा भरपूर वेळा जीर्णोद्धार केला होता, असं या मंदिराचा इतिहास आहे. तर चला जाऊया दर्शनासाठी. तर मित्रांनो, आता आम्ही कुणकेश्वरवरनं 38 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आलोय आंगणेवाडी येथील भराडी देवी येथे. आणि हे फार जागृत देवस्थान आहे आणि या मंदिरामध्ये खूप सुंदर अशा कलाकृती असून येथे जेवणाची सुद्धा उत्तम व्यवस्था आहे. बघूया, आता आम्हाला थोडा उशीर झाला इथं पोहोचायला, जेवणाची व्यवस्था होते का नाहीये, नाहीतर मग आम्ही आता दुपारी स्वतःच जेवण बनवणार आहे. चला पाहूया मंदिरामध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरून 6.5 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलेलो तारकर्ली बीच येथे. तर तारकर्ली बीच येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढ्याही वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सर्वात जास्त स्वस्त दरामध्ये तारकर्ली बीचमध्ये मिळतात. त्याच्यामुळे तारकर्ली बीच येथे सर्व पर्यटकांची सर्वात जास्त गर्दी असते. आता आम्ही काही ॲक्टिव्हिटीज करायला निघालो आहेत. तर परंतु तुम्ही तयार आहेत? हो. तर मित्रांनो, ही बघा टीम निघाली आहे बनाना राईड साठी. तर तुम्ही बनाना राईड मध्ये भरपूर मजा करणार का?
तर मित्रांनो, आम्ही आता सिंधुदुर्गापासून 20 किलोमीटरच्या अंतरावर आमचा बालपणीचा मित्र नितीन गाडी हा धामापूर येथे राहतोय. तर आम्ही आज त्याच्या घरी, दुसरी वस्ती आमची धामापूर येथे, त्याच्या घरी गाडी वस्ती येते, आम्ही वस्तीला आहोत. आणि आज पूर्ण जेवणाचा बेत सुद्धा आमचा इथं आहे. तर जेवणासाठी काय काय मेजवानी हेही तुम्हाला मी नक्कीच सांगणार. तर मित्रांनो, आज सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचा मित्र नितीन गाडी यांच्या निवासस्थानी वस्तीला आहोत आणि आमचा इथे जेवणाचा बेत आहे. तर सुजाता म्हात्रे, आज रात्रीला जेवणासाठी काय काय बनवणार आहे? आम्ही चपाती आणि पनीर भुर्जी बनवणार आहेत, आमरस पुरी बनवणार आहेत. ओके. तर दीपाली वहिनी, अजून यानंतर अजून जेवणामध्ये काय काय? चिकन आणि राईस. चिकन आणि राईस. ओके. भजी पापड पण असणार आहे. बापरे, म्हणजे एकंदरीत आज खूप खमंग अशी मेजवानीच आहे. जसं आपला घरचं जेवण असं तसाच जेवण बनवायचं. आम्ही आज पूर्ण सगळं जेवणाचं सामानच घेऊन आलोय. त्यामुळे आम्ही कोकणात जरी असलो तरी आपली आगरी कोळी जेवणाची मेजवानी आज आम्ही खाणार आहोत. धन्यवाद. तर आम्हाला येताना आम्ही एवढे आंबे एक्स्ट्रा झाले आम्हाला की आम्ही त्याचा संध्याकाळी तुम्ही पाहू शकता आमरस आणि पुरी याचा बेत बनवलेला आहे. तर मित्रांनो, आता आम्ही धामापूर पासून जवळजवळ 148 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलेलो आहे. कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाई मंदिर येथे आज रविवार असल्यामुळे फारच गर्दी आहे. तर पाहूया दर्शनासाठी किती वेळ लागतो ते. मित्रांनो, आता आम्ही अंबाबाईचं दर्शन घेऊन 3-3.25 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलोय शाहू पॅलेस येथे. तर शाहू पॅलेस येथे तिकीट सुद्धा आहे. ॲडल्टसाठी 40 रुपये व चाइल्डसाठी 20 रुपये. 16 वर्षाखालील सर्वांना, चाइल्ड लोकांना 20 रुपये तिकीट आहे. आणि मित्रांनो, आम्ही आता कोल्हापूरवरून अंबाबाई, शाहू पॅलेस व ज्योतिबा करून आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. तर परतीच्या प्रवासाला आम्ही सुरुवातीला असं ठरवलं होतं जेजुरीला जावे, परंतु जेजुरीला जाऊन आमची वेळेची खपत होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही आता असं ठरवलंय की आम्ही आता इथून थेट एकविरा इथे जाणार आहे. आणि एकविरा इथं आम्ही स्विमिंग पूलवाला फार्म हाऊस बुक केलेला आहे. तर तिथे पाहूया काय मजा मस्ती करणार. आणि उद्या इलेक्शन असल्यामुळे आम्हाला 3-3:30 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. तर पाहूया तिथे मस्ती काय होती ती. तर पोरांनो, तुम्ही स्विमिंग पूल मध्ये उड्या मारायला तयार आहेत? तर मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे आम्ही आता एकविरीला निघालो होतो, परंतु सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, चक्रीवादळासह मुसळधार पाऊस झाल्यामुळे आम्हाला एकविरेलाही जाता आलं नाही. त्याच्यामुळे आम्ही एकविरेला वस्तीला न जाता परस्पर रात्रीच घरी पोहोचलो. तर पहाटे सुमारे 2 वाजता आम्ही घरी पोहोचलो. तर त्याच्यामुळे एकविरेचं आम्हाला या व्हिडिओमध्ये काही दाखवता आलं नाहीये. तर हा ब्लॉग आता मी येथेच एंड करतोय. हा तुम्हाला माझा कोकणचा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.